आज मी चालली आहे माझ्या रूममेटच्या लग्नाला फ्रॉम पुणे टू पाथर्डी, जे की अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. आणि सकाळी मी हिंजवडीतून नवीन शिवाजीनगर बस स्टॉपला चालली आहे. आणि सकाळी खूप थंडी होती म्हणून मी असा स्कार्फ लावला आहे. आणि पण प्रॉब्लेम असा एक झाला आहे की माझी 6ची बस आहे आणि मला अजून 6ला 5च मिनटं कमी आहेत. बट माझे 5 ते 6 किलोमीटर अजून बाकी आहे. बट माझं नशीब चांगलं आणि मला ड्रायव्हर काकांनी कॉल केला आणि ते माझ्यासाठी 5 ते 10 मिनटं थांबले. सो मला अशा प्रकारे बस भेटली, नाही तर मला आज खूप टेन्शन आलेलं की बस भेटते आहे की नाही. आणि फायनली 4 ते 5 तासाच्या प्रवासानंतर मी लग्नाच्या ठिकाणी पोहोचले. नंतर छान मस्त तयार होऊन मी प्रतीक्षाच्या हळदीसाठी गेले. त्या दोघांना छान हळद लावली आणि प्रतीक्षा आज खूप खुश होती आणि तिला असं खुश बघून मला खूप आनंद होत होता की फायनली प्रतीक्षाचं लग्न होतं आहे आणि शी इज हॅप्पी नाव. थोडा वेळ बसून सगळं एन्जॉय केलं, मस्त जेवण केलं, खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले. प्रतीक्षा आणि मी लास्ट 2 इयर्सपासून रूममेट होतो आणि आमच्यात असं कधीच भांडण वगैरे किंवा एखाद्या लहान गोष्टीवरून आर्ग्युमेंटसुद्धा कधीच नाही झालं. तिनं नेहमी मला असं तिच्या लहान बहिणीसारखं ट्रीट केलं आणि ती एवढी सुंदर दिसत होती. सो तिच्या लहान बहिणीनं तिची नजर काढून घेतली. सो मी प्रतीक्षासाठी खूप खुश आहे, पण मला असं थोडं दुःख पण होत होतं की कारण आता प्रतीक्षा इथून पुढं माझ्या रूममध्ये नसणार आहे आणि आम्ही आता गॉसिप्स नाही करू शकत किंवा अशा छान गप्पा नाही मारू शकत. ऑफिसला सोबत जायचो, सोबत यायचो, ह्या गोष्टी आता होणार नाही आहेत. स्टील आय एम सो हॅप्पी फॉर हर. लग्नाच्या मंडपमध्ये अशी छान कपल एंट्री झाली आणि लग्न पण एकदम छान आणि परफेक्ट पार पडलं. सो मग लग्न झाल्यानंतर मी त्या दोघांसोबत फोटोज वगैरे क्लिक केले, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. दोघांचेही आयुष्य असंच आनंदात आणि सुखात जावो हीच देवाकडे प्रार्थना.